बाळा, हा योगायोग नाही. स्वामी समर्थांनी तुला इथे आणलंय. तुझ्या आयुष्यातली जी अस्वस्थता आहे ती कधी अपयशाचं संकेत नाही, तर वाढीचं बोध आहे. जे काही तू आतापर्यंत धरून ठेवलंस ते आता तुझ्यासाठी ओझं बनतं आहे. त्यांना सोड. नव्या गोष्टींसाठी जागा बनव. स्वामींच्या हाती तू सुरक्षित आहेस. पहिलं चिन्ह, अस्वस्थता. जिथे आतून काही तुटतं असं वाटतं तेच नवं वाढण्याचं ठिकाण असतं. अस्वस्थतेने तुझ्या पंखांना जाग येत आहेत. या वेदनेला दुःख मानू नकोस, ती तुझी तयारी आहे. दुसरं चिन्ह, तोटा. जे निघून जातंय ते चोरटं नाही, ते मोकळेपण देण्याकरता जातं. हात भरल्यावर नवीन गोष्टी येऊ शकत नाहीत, म्हणून स्वामी काही गोष्टी घेतायत, भविष्यासाठी जागा बनवण्यासाठी. तिसरं चिन्ह, शांतता. उत्तर न येणं, शून्यवाणी हे अनुपस्थिती नाही, हे माती आहे जिथे पेरणी होत आहे. शांततेत बसून स्वामींचं ऐका. तेथेच तुमच्या पुढच्या पावलांची रेषा उघडते. चौथं चिन्ह, कसोटी. वाटेवर दगड आल्यास वगैरे समजू नकोस की स्वामी ल्याने तुला त्रास देत आहेत. ही कसोटी तुझं मन, धैर्य, श्रद्धा वाढवते. तू तयार करणं हे ते कायमच करतं. पाचवं चिन्ह, जुळवा. अचानक लोक, संधी, शब्द, प्रत्येक गोष्ट जुळायला लागते. छोट्या संकेतांवर लक्ष दे. हे स्वामींचे स्वाक्षरी आहेत. या बदलाला भीती वाटू नकोस. जर तुला काळी रात्री जास्त शांत वाटत असेल, जर काही निघून गेलं असेल किंवा काही उशिरा लागत असेल, तरीही धीर धर. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर आहे, तू पुढे जा, मी पाठीशी आहे. परिणाम माझा, प्रयत्न तुझा, असा आत्मविश्वास ठेवा. आजचा संकल्प कर. जे काही चिन्ह येईल त्याला घाबरून न जाता ओळखेन. अस्वस्थतेवर म्हण, मी वाढतोय. तोट्यावर म्हण, मी मोकळा होत आहे. शांततेवर म्हण, मी तयार होतोय. कसोटी समोर म्हण, मी मजबूत होत आहे. जुळवाजुळव दिसल्यावर म्हण, उत्तर आलंय. उठ आणि शांतपणे स्वामींच्या कृपेचे पाऊल पिंजऱ्यातून बाहेर काढ. मोठं काही येतंय, स्वामींच्या लेखी आधीच ठरलेलं, आणि ते तुझ्यासाठी आहे. जय जय रघुवीर समर्थ.